नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जिल्हा परिषद झेडपी याचे जे राहिलेले उर्वरित पदे होती मित्रांनो, त्यांच्या एक्झाम बाकी होत्या, एक्झाम राहिलेल्या होत्या. जसं की ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% यांच्या एक्झाम बाकी होत्या मित्रांनो. आणि आता यांच्या एक्झाम होणार आहेत आणि त्यांचे हॉल तिकीट पण आलेले आहेत आणि टाइम टेबल पण आलेले आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे टाइम टेबल आणि हॉल तिकीट तुम्ही कसे डाउनलोड करू शकतात. आणि मित्रांनो, काही मित्रांना हॉल तिकीट डाउनलोड करायच्या वेळेस इनव्हॅलिड क्रेडेंटियल असा प्रॉब्लेम येते, तर तो प्रॉब्लेम तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकतात ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आणि मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांचे इथं एक्झाम होणार आहेत ते बी मी तुम्हाला सांगणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचे इथं एक्झाम होणार नाहीत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर नवीन असले आमच्या या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला आपल्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला बघा हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड कसं करायचं ते तुम्हाला एकदा सांगून देतो. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ह्या IPBS ऑनलाईन जिथं तुम्ही हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करू शकतात. त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही जसं ह्या वेबसाईटवर येसाल तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं लॉग इन क्रेडेंटाईल दिसेल इथं तुम्हाला. तर इथं मित्रांनो बघा, तुम्ही 2 लँग्वेजमध्ये तुमचं हॉल तिकीट इथं डाउनलोड करू शकतात, एक मराठी आणि एक इंग्लिश. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला एकदा सांगून देतो बघा. तर सर्वात पहिले मित्रांनो, तुम्हाला एक लँग्वेज कोणती सिलेक्ट करायची, नंतर मग तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला एंटर करायचं आहे. आता बघा मित्रांनो, काही रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो, तुम्ही जेव्हा फॉर्म अप्लाय केला असेल, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्या ऍप्लिकेशन प्रिंटवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. तर बघा, आपण रजिस्ट्रेशन नंबर मी तुम्हाला एकदा एंटर करून दाखवतो. रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड इथं सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, पासवर्डसाठी बघा तुम्हाला एक सोपी बघा इथं पासवर्ड तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पासवर्ड पण एंटर करू शकतात आणि तुमची डेट ऑफ बर्थ पण एंटर करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला डेट ऑफ बर्थ कशी एंटर करायची, तुम्हाला पासवर्ड आता मित्रांनो आठवण नसेल तर डेट ऑफ बर्थ कशी एंटर करायची मी तुम्हाला एकदा सांगतो बघा एक्झाम्पलसाठी. आता बघा मित्रांनो, इथं माझी डेट ऑफ बर्थ मी तुम्हाला एकदा सांगतो बघा. माझी डेट ऑफ बर्थ मित्रांनो इथं 28 मे 2003 आहे. तर मित्रांनो, ह्या प्रकारे तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची असेल तर तुम्हाला कशा प्रकारे इथं डेट ऑफ बर्थ एंटर करायची तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो बघा, इथं फॉर्मॅट जे सांगितलेलं आहे मित्रांनो बघा, इथं फॉर्मॅट पहिले डेट तुम्हाला एंटर करायची, मग मंथ एंटर करायचे आणि जे इयर आहे मित्रांनो, जे वर्ष आहेत, वर्षाचे शेवटचे 2 अंक तुम्हाला एंटर करायचे. जसं की बघा, तुम्हाला एक्झाम्पलसाठी इथं दाखवतो बघा. आता बघा, इथं 28 मे 2003 आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 28 एंटर करायचे. जर मित्रांनो आता कोणाचे 28 असेल किंवा कोणाची 4 असेल तर तुम्हाला सर्वात पहिले इथं 04 एंटर करायचं आहे. म्हणजे 1 डिजिट नंबर असेल तर तुम्हाला पहिले 0 लावायचे आणि 2 डिजिट नंबर असेल तर तुम्हाला 2 डिजिट नंबरच लिहायचे. तर बघा 28, आता तुम्हाला 28 लिहून घ्यायचे, मग तुम्हाला एरो द्यायचे. फिर आता मे तुम्हाला सांगितलेलं आहे तर मे 5वा महिना आहे तो 05 करायचे आणि मग तुम्हाला अजून एरो द्यायचे आणि शेवटचे तुम्हाला इथं पूर्ण वर्ष तुम्हाला जसं की आता कोणाचं 1996 असेल किंवा कोणाचं 2003 असेल, 2004 असेल तर तुम्हाला शेवटचे 2 अंक एंटर करायचे. जसं 1996 असेल तर तुम्हाला फक्त इथं 96 एंटर करायचे. तर बघा, फक्त तुम्हाला इथं 96 एंटर करायचंय आणि जर तुमचं 2003 असेल तर तुम्हाला फक्त 03 एंटर करायचे, शेवटचे 2 अंक. अशा प्रकारे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथं एंटर करून घ्यायची. तर बघा, मी तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करून दाखवतो. तर बघा, मी डेट ऑफ बर्थ एंटर करतो मित्रांनो, 28/05/03. अशा प्रकारे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा कोड दिसत असेल तो तुम्हाला सिम्पली या बॉक्समध्ये अशा प्रकारे तुम्हाला एंटर करून घ्यायचंय, कॅपिटल स्मॉल जे पण असेल. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचंय. जसं मित्रांनो तुम्ही ह्या लॉग इनवर क्लिक करसाल तर तुम्हाला बघा खाली इथं प्रॉब्लेम दाखवत असेल, इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेंटाईल्स. तर मित्रांनो, ह्या प्रॉब्लेमला तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकतात आणि तुमचं हॉल तिकीट आता आजपर्यंत आलेलं काऊन नाही आतापर्यंत, कशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता मी तुम्हाला सांगतो. हे प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह होईल ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा मित्रांनो, इथं फक्त क्लोजिंग ऑफ कॉल लेटर डेट मित्रांनो 15 ज्या मुलांचे 15 तारखेपर्यंत पेपर आहेत, 15/6/2024 पर्यंत ज्यांचे पेपर आहेत मित्रांनो, त्यांचे आता कोणाचा पेपर 10ला असेल, कोणाचा 11ला, 12ला, 13ला, 14ला, ह्यामध्ये 15च्या पहिले ज्यांचा पेपर आहे मित्रांनो त्यांचे सर्वांचे इथं हॉल तिकीट आलेले आहेत. मित्रांनो बघा, तुम्ही बघू शकतात, जर तुमचे पेपर 15 तारखेच्या पहिले जर तुमचे एक्झाम असेल मित्रांनो तर तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. तुम्ही सेम अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. आणि तरी पण जर इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेंटाईल दाखवत असेल मित्रांनो तर बघा, मी तुम्हाला एकदा स्पष्ट करून देतो. बघा मित्रांनो, जे टाइम टेबल आलं होतं ते बघा तुम्हाला दाखवून देतो. इथं सांगितलेलं आहे मित्रांनो, जे हे नॉन पेसा जे जिल्हे आहेत मित्रांनो, बघा एवढे आपले नॉन पेसा जिल्हे आहेत. ह्या नॉन पेसा जिल्ह्यांचेच एक्झाम सध्या होणार आहेत. जे पेसा जिल्हे आहेत, पेसा जिल्हे कोणकोणते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये, त्यांचे एक्झाम होणार नाहीत.
जर तुम्ही पेसा जिल्ह्यांमध्ये जर फॉर्म अप्लाय केला असेल तर तुमचं इनव्हॅलिड क्रेडेंटाईल दाखवेल, कारण तुमचं हॉल तिकीट आलेलं नाही सध्या, पेशांची एक्झाम नाही सध्या. जर तुम्ही पेसा जिल्ह्यामध्ये अप्लाय केलं असेल तर त्या जिल्ह्यांची आता सध्या एक्झाम होणार नाही, सध्या नंतर होईल. तर तुमचे हॉल तिकीट आलेले नाहीत म्हणून पण इनव्हॅलिड क्रेडेंटाईल दाखवत असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करत राहायचंय. तर बघा, तुम्हाला मी एकदा टाइम टेबल दाखवून देतो. बघा मित्रांनो, बघा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा. आता इथं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पण दाखवलेले आहे. पण मित्रांनो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या 3 जिल्ह्यांच्या एक्झाम सध्या होणार आहेत, कारण ह्या 3 जिल्ह्यांमध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे, कारण तिथं इलेक्शन चालू आहे सध्या, त्याच्यामुळे त्यांचे एक्झाम होणार नाहीत. तर तुम्ही हे 3 जिल्हे वगळून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे वगळून जे नॉन पेसा जिल्हे मित्रांनो त्यांचे सर्वांचे एक्झाम होणार आहेत. आता बघा इथं हेल्थ वर्कर मेल जसं की आरोग्य सेवक 40%, इथं बघा 96,882 मुलं बोलवले आहेत आणि त्यांचे 3 शिफ्टमध्ये 3 दिवसात पेपर होणार आहेत. 10, 11, 12 या 3 तारखेला पेपर होणार आहेत आणि 9 शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. आणि जर हेल्थ वर्कर मेल बघा इथं 50% आहेत मित्रांनो, जे 78,754 मुलं बोलवण्यात येणार आहेत आणि 13, 14, 15 ह्या तारखेमध्ये यांचे पेपर होणार आहेत आणि ते 8 शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. आता बघा अशा प्रकारे ग्रामसेवकचं पण बघू शकता तुम्ही. ग्रामसेवकचं इथं 1,35,171 मुलं बोलवण्यात येणार आहेत पेपरासाठी आणि 16, 18, 19, 20 आणि 21 जून ह्या तारखांच्या दरम्यान त्यांचे पेपर होणार आहेत 12 शिफ्टमध्ये. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही जर हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जे पेसा जिल्हे आहेत, जसं की बघा तुम्हाला पेसा जिल्हे मी एकदा दाखवून देतो. बघा तर बघा, महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले जिल्हे, तर 13 जिल्हे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पेसाचे. तर बघा, पहिला जिल्हा अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली. आणि राहिलेले ते 3 जिल्हे जसं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे 3 जिल्हे आणि हे 13 जिल्हे, एकूण 16 जिल्हे. तर मित्रांनो एकूण 16 जिल्ह्यांची सध्या एक्झाम होणार नाहीत. जर तुम्ही ह्या पेसा जिल्ह्यांमध्ये जर फॉर्म अप्लाय केला असेल, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड ह्या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला असेल मित्रांनो, तुमचं आपलं आरोग्य सेवक, ग्रामसेवक यांचं 40%, 50% जर तुमचं एक्झाम होणार नाही सध्या, तुमचे हॉल तिकीट सध्या आलेले नाहीत मित्रांनो, म्हणून तुम्हाला इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेंटाईल असा प्रॉब्लेम येत आहे. जर तुम्ही ह्या 16 जिल्हे जसं की हे 13 जिल्हे आणि 3 जिल्हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये सध्या इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे, त्याच्यामुळे तुमची तिथं त्यांचे एक्झाम होणार नाही सध्या. ते 3 जिल्हे आणि हे 13 जिल्हे एकूण 16 जिल्ह्यांचे एक्झाम नंतर होतील. तर मित्रांनो तुम्ही ह्या एकूण 16 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला असेल तर तुमचं सध्या एक्झाम होणार नाही, तुमचं सध्या हॉल तिकीट आलेलं नाहीयेत. तर तुम्ही चेक करू नका, लॉग इन करू नका, म्हणून तुम्हाला इनव्हॅलिड क्रेडेंटाईल असा प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा मी तुम्हाला फुल डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि मित्रांनो बघा, एकूण महाराष्ट्रामध्ये 13 पेसा जिल्हे आहेत. जर तुम्ही मित्रांनो बघा, आता तुम्हाला सांगतो मी, आता बघा मित्रांनो, जर तुम्ही पुणे म्हणजे तुम्ही आता इथं बघा जे नॉन पेसा जिल्हे जसं की बघा नॉन पेसा जिल्हे मी तुम्हाला दाखवतो. तर एक प्रॉब्लेम तुमची ती पण सॉल्व्ह करून देतो. बघा इथं नॉन पेसा जिल्हे मित्रांनो, आता ह्यांच्या एक्झाम होणार आहेत, हे 3 जिल्हे सोडून यांच्या एक्झाम होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय केला असेल मित्रांनो आणि तुमचे हॉल तिकीट येईल मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये नॉन पेसा जिल्हा आहे त्याच्यामुळे हॉल तिकीट येईल तुमचं. आणि जर तुम्ही मित्रांनो जर सेंटर जर तुम्ही पेसा जिल्ह्यामध्ये टाकलेलं आहे, जसं की आता बघा इथं पेसा जिल्हे जर तुम्ही नागपूरमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि जर तुम्ही सेंटर पुणे टाकलेलं आहे मित्रांनो, कारण पुणे हा नॉन पेसा जिल्हा आहे, पेसा जिल्हा आहे आणि तुम्ही फॉर्म नागपूर जिल्ह्यामध्ये नॉन पेसा जिल्ह्यामध्ये अप्लाय केला असेल आणि सेंटर जर तुम्ही पेसा जिल्हा निवडला असेल तर तुमचं एक्झाम होईल मित्रांनो. जर तुम्ही फॉर्म जर पुणेमध्ये भरला असेल पेसा जिल्ह्यामध्ये आणि जर तुमचं नागपूर किंवा दुसरी इतरकडे जर सेंटर असेल तर तरी तुमचं एक्झाम होणार नाही, कारण पेसा जिल्ह्यांचे सध्या एक्झाम होणार नाहीत. तर अशा प्रकारे तुमचे जे बी डाऊट होते मी ते क्लिअर केलेत. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडलाय तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असलं तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया कोणत्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.